2026च्या नुकत्याच एका रिसेंट स्टडीजमध्ये इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवण्यासाठी शेवगा उपयुक्त ठरतो, कारण 30 ते 60 ml जर तुम्ही शेवग्याचा फ्रेश ज्यूस घेतला तर तुमची शुगर साधारण 60 मिनिटात कमी व्हायला मदत होते. शेवग्याची जी एक रिसेंट स्टडी संधिवातावर झाली त्याच्यामध्ये संधिवातामध्ये सूज वाढवणारे घटक जसं की TNF अल्फा आणि इंटरल्युकिन 6 की ज्याला IL-6 असं आम्ही म्हणतो, ते घटक कमी करण्यासाठी शेवगा अतिशय उपयुक्त ठरतो. यकृताच्या पेशींमध्ये म्हणजे लिव्हर ज्या सेल्स असतात त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण कमी करून म्हणजे NFALD म्हणजे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजचं प्रमाण कमी करण्याचं काम हा शेवगा अतिशय उत्तम प्रमाणे पार पाडतो. 2025च्या एका रिसेंट स्टडीमध्ये ज्या प्रेग्नंट स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये लोहाची कमतरता असते. ती लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी 1950 मिलीग्रॅम शेवग्यांच्या पानांची पावडर ती लोहाची कमतरता भरून काढू शकते. त्यामुळे ॲनिमिया दूर होण्यास मदत होते. आता शेवग्याचा शिफारस केलेला डोस कोणता आहे तर 1 चमचा पावडर दररोज घेणं कधीही श्रेयस्कर ठरू शकतं. त्याच्यापेक्षा जर अधिक सेवन केलं तर ते शरीराला अपायकारक देखील ठरू शकतं. हे असं का तर दिवसाला 70 ग्रॅम पेक्षा जर शेवग्याची पावडर किंवा शेवगा जर अतिरिक्त प्रमाणात घेतला गेला तर लिव्हर मधले जे एन्झाईम्स असतात ALT आणि AST हे अतिरिक्त प्रमाणात वाढून यकृताचे आजार संभवतात किंवा शरीरामध्ये टॉक्सिन्स निर्माण व्हायला सुरुवात होते.